उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलेली। मात्र अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे त्यांची ही इच्छा कायमच अपूर्ण राहिली। आता मात्र सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून अजित पवारांची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी असं खुद्द अजित पवारांच्या कुटुंबियांनाच वाटत असल्याचं समोर आलं। 2029ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं असं आम्हाला वाटतंय असं मोठं वक्तव्य केलंय जय पवार यांनी। अनेक बारामतीकरांची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं, आता दादांची जागा वहिनी घेतायत असंही जय पवार म्हणाले। महायुतीचे दुसरे मित्र असणारे एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरते आहे। एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळली खरी, मात्र 2024च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा भाऊ ठरल्यावर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर किती नाईलाजाने बसले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं। त्यात आता सुनेत्रा पवारांच्या निमित्ताने राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पुन्हा एकदा जागृत झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे 2029च्या निवडणुकीतली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा महायुतीतला जटिल आणि वादग्रस्त मुद्दा ठरण्याची चिन्ह आतापासूनच दिसू लागली आहे। त्यामुळे भाजप आणि मित्रांमध्ये नव्या संघर्षाची ठिणगी पडणार आहे का, पाहणं महत्त्वाचं आहे। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। या सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी काय म्हटलंय, नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। भाजपमध्ये एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो सांग काम्याच होणार आहे। असं काय खूप विचाराचा व्यक्ती तिथं बसणार नाही आणि विरोधी पक्ष मित्र पक्षाचा कोणी मुख्यमंत्री तिथं होत नाही। दरम्यान जय पवारांनी इच्छा बोलून दाखवल्यावर बारामतीमध्ये बॅनर झळकलाय। सुनेत्रा पवारांचा होय मुख्यमंत्रीच असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय असा आशय बॅनरवर आहे। आधी जय पवारांचं वक्तव्य, त्यानंतर बारामतीमध्ये लागलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय। भाजप मुख्यमंत्रीपद देत नाही तर काढून घेतं, त्यामुळे भाजप विरोधात लढा असा सल्ला काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी जय पवार यांना दिलाय। आपले आई वडील मोठे व्हावे, त्यांची पदोन्नती व्हावी ही प्रत्येक मुलाची इच्छा असते, त्यात वावगं असण्याचं कारण नाही। परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानं मुख्यमंत्रीपद मिळत नाही। तुम्हाला जर मिळालं असेल तेही काढून घेतलं जातं। हवं असेल तर तुम्ही नितीश कुमारजी किंवा बाजूलाच एकनाथ शिंदे जी आहेत त्यांना विचारून घ्या, ते तुम्हाला पटवून सांगतील। भारतीय जनता पक्षाला देशात एकछत्री अंमल हवा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री जे असतील किंवा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते छाती ठोकपणे सांगतायत की 78% भारतावरती त्यांची सत्ता आहे। तुम्हाला मुख्यमंत्री पदाची शक्यता जरी निर्माण करायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात येऊन उभं राहावं लागेल, तशी हिंमत ठेवावी लागेल। या लोकशाहीसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी लढावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।